मी रस्त्यावर राहत होते. मला वेड लागलं होतं. मला अजिबात कळत नव्हतं लोक माझ्या शरीराचा काय उपयोग करतात आणि काय नाही. मी नुसती हसत असायची. मी नुसती हसतच लोक माझ्यासोबत नको ते करून घेत होते आणि काम झाल्यानंतर घाणेरड्या कपड्यांसारखं मला रस्त्यावरती फेकून देत होते. ज्याला पाहिजे त्यांनी यावं आणि माझ्याकडून त्यांची हवस पूर्ण करून घ्यावी. मला या गोष्टीचं काहीच समजत नव्हतं. पण नको ते सगळे लोक माझ्यासोबत. मी डोक्याने कमी झाले होते. माझे आईवडील हे गावामध्ये राहणारे नामवंत पाटलाचं घराणं होतं. पाटलाचं घर म्हटल्यानंतर त्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नसते. सगळ्या काही गावामध्ये माझे सगळे काही कौतुक करायचे. पण कधी कधी अशी वेळ येते की आपल्यालाच ते लोक कोणताही उपयोग करून घेतात ते सुद्धा आपल्याला कळत नाही. मला भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नव्हतं. मी आईवडिलांची एकुलती एकच होते. माझे वडील मोठे नामवंत पाटील होते. माझे वडील जोपर्यंत पाटील होते तोपर्यंत मला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. मी त्यांच्याकडे राहत होती. माझं लग्नसुद्धा मोठ्या हौशेने माझ्या वडिलांनी केलं होतं. माझं शिक्षण काहीच झालं नव्हतं. माझा नवराही शहरामध्ये चांगल्या हुद्द्यावरती होता. वडील पाटील असल्या कारणाने मला ही चांगली स्थळे सांगून येत होती. त्याच्यातले एक स्थळ माझ्या वडिलांना आवडलं. त्यांनी कोणत्याच गोष्टीची विचारपूस न करता त्यांनी लगेच लग्न केलं. त्यांना फक्त एकच गोष्ट कळाली होती की मुलगा शहरामध्ये राहतो आणि तो एकुलता एक आहे. आता तोही एकटा आणि मीही एकटी. त्याच्या मागे पुढे सुद्धा कोणीच नव्हतं आणि माझ्या वडिलांना एवढंच वाटलं की माझी मुलगी एकटी असली की ती राणी सारखा संसार करेल. पण असं काही झालं नाही. माझ्या वडिलांनी माझे लग्न लावल्यानंतर मी माझ्या सासरी आले. लग्न करून आल्यानंतर स्वतः माझ्या नवऱ्याने माझे औक्षण केले. माप सुद्धा ओलांडायला माझ्या घरामधून कोणी झालं नव्हतं. आजूबाजूचे सुद्धा माझ्या नवऱ्याला कोणीच मदत करायला आले नाही. कोणालाच माहिती नव्हतं का माझ्या नवऱ्याने लग्न केलं आहे. मला या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटलं. त्यांचं कोणीच ओळखीचं नव्हतं का. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी माप आणला आणि मी ते ओलांडून आम्ही दोघे आनंदाने घरात आलो. घरामध्ये आल्यानंतर घराची परिस्थिती ही खूपच बिकट होती. सगळीकडे पसारा पडलेला, सगळ्या घरामध्ये जाळी आलेली, सगळे कॉक्रोच आणि घाण केलेली उंदराने घर पाखरून टाकलेलं. मी माझ्या साडीचा पदर खोचला आणि आता कामाला लागायचं. कसली नवरी आणि कसली काय. घरामध्ये मी कामात करत होते. झाडू घेतला, घर स्वच्छ लख्ख केले, सगळं काही घाण घरातली बाहेर काढून टाकली आणि घर एकदम स्वच्छ केले. त्याच्यानंतर मी थंड पाणी पिले. घरामध्ये लक्ष्मी आल्यासारखं वाटत होतं. जुनी लोक म्हणायची ना, जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे. असंच काही माझ्यासुद्धा घरामध्ये झालं होतं. मी यायच्या आधी जिथे कुडा होता, कचरा होता, काही बाटल्या, सगळा काही घरामध्ये कचऱ्याने पडलेला होता. तो सगळा कचरा साफ करताना मला एक गोष्टसुद्धा कळाली. माझा नवरा दारूसुद्धा पित होता. पण लग्न करताना या गोष्टीचा कुठलाच त्यांनी उल्लेख केला नाही. मी जेव्हा रूम साफ करत होते त्यावेळेला मला वाटलं त्यांच्या मित्रांच्या वगैरे दारूच्या बाटल्या असतील, म्हणून मी तो विषय काही मोठा लांबवला नाही. मी फक्त तेवढ्यापुरतं तेवढं विचारलं. मी माझ्या मिस्टरांना विचारलं, ह्या बाटल्या नक्की कोणाच्या आहेत? तुम्ही तर दारू वगैरे पित नाहीत ना? तेव्हा ते हसत बोलले, माझे नाही, माझ्या मित्रांच्या आहेत. पण मी काही पिलो, तुला काय प्रॉब्लेम आहे का? मी काहीच बोलली नाही. मी शांत होते कारण मला दारू पिणारा माणूस अजिबात आवडत नव्हता. त्यांनी कधीही माझ्यासमोरून दारू पिली नाही. पण ते लपून लपून आता दारू येऊ लागले. जसं लग्न जुनं होऊ लागलं होतं तसे त्यांचे नखरे सगळे काही समोर येत होते. नवीन त्यांनी मला खूप जीव लावला. त्यांनी मला आईवडिलांची सुद्धा आठवण येऊन दिली नाही. पण आता त्यांचे सगळे काही कारनामे बाहेर येत होते. म्हणूनच त्यांना शेजारची आणि नातेवाईकांमधली मुलगी लवकर भेटत नव्हती. म्हणूनच त्यांनी इकडे तिकडे गावामध्ये मुलींचा शोध घेतला आणि तिकडे माझ्याशी त्यांचं लग्न झालं. सगळं काही हे सत्य मला समजल्यानंतर आता मी माझ्या नवऱ्याला सोडून सुद्धा जाऊ शकत नव्हते. आणि सोडून गेल्यानंतर माझ्या आईवडिलांच्या इज्जतीचा सुद्धा मला खूपच मोठा प्रश्न पडला होता. कारण माझे वडील हे गावचे पाटील होते. माझ्या आईवडिलांचं आता वय झालं होतं. त्यांनी माझ्या आईवडिलांची मी एकुलती एक मुलगी आहे हे बघूनच त्यांनी लग्न केलं होतं.
सगळी प्रॉपर्टी त्यालाच नंतरून भेटणार. त्याच लालचीने त्यांनी माझ्याशी लग्न केलं होतं. मला हे त्याचा प्लॅनिंग लक्षात आला नाही. माझ्या वडिलांना कसं काय त्यांनी वेड्यात काढलं हेच कळलं नाही. माझे वडील एवढ्या गावचे पाटील, एवढ्या छानपैकी गाव सांभाळतात, पण मुलीच्या संसाराची त्यांनी राखरांगोळी केली. कोणालाच विचारपूससुद्धा केली नाही की मुलगा कसा आहे, काय करतो आणि कुठं राहतो, त्यांचे घरचे काय करतात. काहीच विचारपूस माझ्या वडिलांनी केली नाही. म्हणूनच आता मला हा त्रास काढावा लागत आहे. आता माझा नवरा रोज रोज दारू पिऊन येऊ लागला. मला रोज रोज मारहाण करू लागला. त्याचं बाहेर एका महिलेबरोबर सुद्धा अफेअर चालू होतं. ते सुद्धा नंतरहून मला कळालं. मी आता मरून पाणी झाली होती, कारण त्या मुलीला माझ्या नवऱ्यापासून दिवस गेले होते. ती मला येऊन म्हणाली, तू कसं काय याच्याशी लग्न केलं? मी आधीच याच्या मुलाची आई झालेली आहे. तू पुन्हा याच्याशी लग्न केलं, आता माझ्या मुलाचं आणि माझं काय होणार? मला आता खूप रडायला येत होतं. माहेरी जाणार तर कशी जाऊ? आई वडील म्हातारे झाले आहेत. तिकडे दुसरं कोणीही नाही सहारा त्यांना. आणि इथे राहिले तर माझा नवरा मला रोज रोज मारहाण करत होता. आणि त्याला दारू पिऊन किती मारतो याचासुद्धा त्याला भान राहत नव्हता. कधी कधी तर मी बेशुद्ध होऊन जात होती, तरी तो वरून मारतच होता. एके दिवशी माझ्या जीवावरतीच बेतलं. असं त्यांनी मारलं. शेजारचे आले. त्यांनी दरवाजा वाजवला. मी दार खोलला नाही. त्यांनी दार तोडून बघितलं तर मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली, बेशुद्ध अवस्थेत तशीच. कशी तरी मला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ॲडमिट केले. माझ्या नवऱ्यावरती केस झाली. माझ्या नवऱ्याने तेच डोक्यामध्ये ठेवलं, राग. मी खरं सांगते, मी त्यांच्यावरती केस अजिबात केली नव्हती. आणि माझ्या नवऱ्याला जेलमध्ये जावं असं सुद्धा मी कधीच विचार केला नव्हता. पण मी रक्तामध्ये कशी काय पडले आणि एवढं कसं काय झालं हे सगळं काही शेजारच्यांनी सांगितलं. पण मी तोपर्यंत शुद्धीवर सुद्धा आले नव्हते. त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट झाली. पोलिसांनी त्याच्यावरती केस केली आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये अटक केलं. मी पोलिसांना जीव तोडून सांगत होते, माझ्या नवऱ्याची कोणतीही चूक नाही, प्लीज माझ्या नवऱ्याला सोडा. पण ते ऐकायला अजिबात तयार नव्हते. घरामध्ये कोण कोण असतं तेव्हा सगळ्यांनाच माहीत होतं, मी आणि माझा नवरा. तर मग तुम्हाला मारहाण कोणी केली? तेव्हा सगळ्यांचा शक माझ्या नवऱ्यावरती गेला. म्हणूनच माझ्या नवऱ्याला पोलिसांनी सोडलं नाही. माझ्या नवऱ्याची तेच मनामध्ये ठेवलं होतं. हिनी मला पोलिसांच्या हवाली केलं. मी याचा सूड कशा पद्धतीने घेईल तोच त्याचा मी जामीन देऊन त्याला बाहेर काढलं. पण तो माझ्याशी अजिबात बोलत नव्हता. त्याच्या मनामध्ये आता वैर निर्माण झालं होतं. आणि माझ्या वडिलांच्या घरी मी कशी जाणार? माझ्या आईवडिलांची तब्येत खालावत चालली होती. दिवसेंदिवस त्यांची आजाराची बातमी येत होती. एके दिवशी मी विचार केला, मी माझ्या आईवडिलांना भेटून येते. मी माहेरी गेले. आईवडिलांना भेटले. 4-5 दिवस माहेरी राहिले. मला लगेच तलाकाची नोटीस आली. माझे आईवडील आणि मी एकदम चक्रावले. असं अचानकमध्ये माझ्या नवऱ्याने कसं काय केलं? तलाकची नोटीस मला पाठवली. मला काही समजलं नाही. माझे वडील मला बोलू लागले, नक्कीच तुमच्या दोघांमध्ये काहीतरी झालं आहे. मी त्यांना सगळी काही हकीकत सांगितली. माझ्या वडिलांचं म्हणणं एकच होतं, काही जरी झालं तरी तू तुझ्या नवऱ्याच्या इथेच राहीस, पुन्हा माहेरी यायचे नाही. मला माहेरीसुद्धा राहू देत नव्हते आणि सासरीसुद्धा. जाऊ तर कशी जाऊ? नवऱ्याने डायरेक्ट मला नोटीस पाठवली. माझ्या नवऱ्याने ज्या बाईबरोबर त्याचे अफेअर चालू होतं तिच्याबरोबर लग्न केलं. तिला घरामध्ये सुद्धा घेऊन आला. आता मी घरामध्ये पुन्हा कशी जाऊ याचाच मला विचार पडला होता. कशी तरी मी घरी आले. माझ्या नवऱ्याने आणि त्या बाईने दरवाजा लावून घेतला. मी तशीच रात्रभर त्या घराच्या बाहेरच बसून राहिले. पण माझ्या नवऱ्याला थोडीशी सुद्धा दया आली नाही. तशीच रात्रभर तिथे एकटी बसून होती. माझा नवरा नंतरून दार उघडले तरी ते दोघे हसत बोलत होते. मला आतमधून सगळा आवाज येत होता. पण नवऱ्याने मला आता आतमध्ये घेतलं नाही. पाऊस, वारा, वादळ पडत होतं. मी तिथेच राहून माझे दिवस घालवत होते. फक्त माझ्या डोक्यामध्ये एकच विचार होता, माझी चुकी नसताना सुद्धा माझ्या नवऱ्याने मला सोडलं आणि मला तो
डिवोर्स देण्याचा प्रयत्न करत होता. कसा तरी तो माझ्यापासून सुटका करून पाहत होता. कारण सगळी जमीन, सगळं घरदार माझ्या वडिलांनी माझ्या नावावरती केलं होतं. थोड्या दिवस गेल्यानंतर सगळं काही माझंच होणार आणि मलासुद्धा वेड होईल लागल्यानंतर ते सुद्धा त्यालाच भेटणार होतं. एवढा मोठा प्लॅनिंग त्यांनी माझ्यासोबत केला होता हे मला अजिबात समजलं नव्हतं. नक्की माझा नवरा माझ्यासोबत असा का वागत आहे हे सुद्धा मला कळालं नाही. रात्रंदिवस एकच डोक्यामध्ये विचार चालू होता. माझ्या नवऱ्याने माझी चुकी नसताना सुद्धा मला शिक्षा दिली. माझ्याशी त्यांनी मनमोकळेपणानेच बोलायचं होतं. त्याच विचारामध्ये मला वेड कधी लागलं हे सुद्धा कळालं नाही. मला वेड लागल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला दूर कुठेतरी नेऊन सोडलं ते सुद्धा मला कळालं नाही. मी नक्की कुठे आहे आणि काय करत आहे. आता माझ्या अंगावरचे कपडे हे मळत चालले होते. डोक्यामध्ये वारंवार हात फिरत होता. हातपाय काळे पडले होते. कोणाशी हसत होते तर कोणाशी रागवत होते. मनामध्ये एकटीच बोलत होते. समजत नव्हतं नक्की काय चाललं आहे. फक्त एकच चाललं होतं की माझ्या नवऱ्याने माझी चुकी नसताना सुद्धा मला शिक्षा दिली आणि दुसऱ्या बाईवर त्यांचा संसार थाटायचा त्यांनी विचार केला. पण माझी काहीच चुकी नसताना दुसऱ्याने केस केली. त्याची शिक्षा मला त्यांनी दिली. आता मी वेड्यासारखी बडबडत होती. इकडे तिकडे गाडीला ठोकत होती, धडक देत होती. कधी मला गाडी लागत होती तर कधी मी स्वतःसुद्धा पडत होती. कधी कोणी मला उठवत होतं तर कोणी मला मारत होतं, तर कोणी मला इथून जा, वेड लागला आहे, इथं उभी राहू नकोस असं सुद्धा बोलत होतं. वाईट तर वाटत होतं, पण आता मी वेडी झाले होते. माझा कोणतीही चुकी नसताना मला तर आता शिक्षा भोगायला लागतच होती. रात्र झाल्यानंतर मोठी मोठी माणसं मला त्यांच्या नको तिथे घेऊन जात होती. अंधारामध्ये माझ्यासोबत नको ते करत होते. त्यांची रात्रभर हौस ते करून घेत होते. दिसायला मी सुंदर आणि देखणी सुद्धा होते. फक्त अंगाला काळा कलर लागला होता. अंग मळालेलं होतं तसं अंग माझं गोरं होतं. सगळं रंग चांगलाच होता. पण रात्री सगळे माझ्यावरती प्रेम करायचे. सकाळी सगळी माणसंच माझी रागराग करायची. सगळी माणसं त्यांच्या कामासाठी मला त्यांच्याजवळ घ्यायची आणि सगळं रात्रभर नको ते त्यांच्या शरीर सुख करून घ्यायचे. एक चांगला माणूस माझ्या नशिबात आला. त्यांनी त्याच्या घरी नेलं, आंघोळ घातली, पांघोळ घातली, खायला दिलं, सगळं चांगलं दिलं. अचानक मध्ये माझ्याशी एवढा चांगला का वागत आहे मला काहीच कळालं नव्हतं. मला डॉक्टर केले, दवाखान्यात नेलं, औषध पाणी केलं. आता मी थोडीशी भानावर आले होते. माझे आईवडील मला या जगातून सोडून निघून गेले होते. मला सगळं काही समजायला लागलं होतं. तेव्हा मला समजलं की मी एका बाळाची आईसुद्धा होणार होती. माहीत नव्हतं त्या बाळाचा बाप कोण, पण मी आई नक्कीच होती. मी एकच विचार केला होता, आता फक्त आपल्या बाळासाठी जगायचं, आपल्यासाठी जगायचं, बाकी दुसरा कोणाचाच विचार करायचा नाही. माझ्या नावावरती जी प्रॉपर्टी होती तो माझ्या नवऱ्याचा प्रयत्न चालूच होता की ती त्याच्या नावावरती करून घ्यायची. त्यांनी मला इतक्या लांब सोडून दिलं होतं की मी त्याला पुन्हा आता भेटणारसुद्धा नव्हती. माझी सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती. मला सगळं काही नीट आठवत होतं. ज्यांनी माझ्यावरती ट्रीटमेंट केली तो दुसरा तिसरा कोणी नसून माझ्यावरती प्रेम करणारा माझा लहानपणाचा मित्र होता. त्यांनीच लग्न झाल्यानंतर तो आता माझ्याशी खूप प्रेमाने आणि खूप जीव लावत होता. मला आता कोणाचीच आठवण येत नव्हती. माझ्या बाळालासुद्धा त्यांनी स्वतःचे नाव द्यायला तो तयार झाला होता. तेव्हा त्यांनी मला सांगितले, तू जेव्हा शाळेत यायची तेव्हापासूनच मी तुझ्यावरती प्रेम करतो, पण तू कधीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही. तेव्हा मी खूप गरीब होतो, पण तू मला पहिल्यापासूनच आवडत होती. तुझी ही अवस्था आम्ही पाहून तुला रस्त्यावरतून उचललं आणि मी माझ्या घरी घेऊन आलो. त्याच्यानंतरून मी तुझ्यावरती खूप खर्च केला आणि तुला नीट केलं. आता तुला तुझ्या घरीसुद्धा तू जाऊ शकतेस. त्यांनी मला कोणतीच बंधनं घातली नाही आणि स्पष्टपणे सांगितले, मला पाहिजे तिथे मी जाऊ शकते आणि राहू शकते, असे त्यांनी मला स्पष्ट सांगितले. आता माझा सुद्धा जीव त्याच्यामध्ये गुंतू लागला होता. कारण मी जशी भानावरती आले तेव्हापासून तोच माझ्या साथीला उभा होता.
दुसरं कोणीच आजूबाजूला दिसत नव्हतं. आई बाप नाही, नवराही नाही, भाऊही नाही, नातेवाईकसुद्धा नाही. फक्त तो मित्र माझ्या कामी आला आणि त्यांनीच माझ्यावरती प्रेम केलं म्हणून त्यांनी एवढी काळजी घेतली. आता मी व्यवस्थित चांगली झालेली आहे. माझ्या गावाला सुद्धा मी जाऊन आले. माझा नवरा आता मला सारखा म्हणत होता, घरी चल, घरी चल, पण मला त्याचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नव्हती. जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा त्यांनी मला रस्त्यावरती सोडून दिलं. नको त्या लोकांनी माझा फायदा घेतला आणि मला प्रेग्नंट केला. पण त्याच्यामध्ये त्या बाळाचा काय दोष? म्हणून मी त्या बाळाला कधीच सोडणार नाही आणि मीच त्याची आई आहे. मी त्याला मोठं करीन आणि तोच माझा आधार बनेल, हाच मी विचार केला होता. माझ्या नवऱ्याची आता बिकट परिस्थिती झाली होती. ज्या बाईबरोबर त्यांनी लग्न केलं होतं तीच बाई त्याला सोडून गेली. दारूची बाटली आता त्याच्यापासून लांब चालली होती, कारण दारू प्यायला आता त्याच्याजवळ सुद्धा पैसे नव्हते. नक्की आता तो कसा राहील त्याचा प्रश्न त्याला पडला होता. कामधंदा काहीच तो करत नव्हता. अनोळखी मुलांनी माझ्यावरती प्रेम केले आणि त्यांनी माझ्यासाठी एवढं काही केलं की त्यांनी माझा दवाखान्याचा सुद्धा खर्च केला. त्याचंच मी आता जाण ठेवली आणि मी त्याच्याबरोबरच जीवन जगेल हा विचार केला. पण मी त्याच्याशी लग्न करणार नाही, कारण लग्नामध्ये खूप धोका भेटतो. आता माझ्या डोक्यामध्ये विचार बसला आहे, तोच माझा साथीदार असेल. मरेपर्यंत मी त्याला कधीच सोडणार नाही आणि जो माझा बाळा आहे त्यालासुद्धा तो नाव द्यायला तयार आहे. त्याच्यामुळे मला आता कोणाचीच गरज नाही. माझ्याकडे आहे ती प्रॉपर्टी मी माझ्या बाळाच्या नावावरती करून टाकते. आता माझ्या नवऱ्याचे हाल हे कुत्र्यासारखे झाले होते. इथे तिथे पडून गटारीमध्ये लोळू लागला होता, कारण कोणत्याही लक्ष्मीचे हाल किंवा तिच्याबरोबर कधीही वाईट वागणूक देऊ नये. पहिली बायको ही आपली लक्ष्मी असते, पण कोणताच नवरा तिला जीव लावत नाही. हमेशा त्या बायकोची इज्जत काढत असतो किंवा तिला मारहाण करत असतो. पण जेव्हा दुसरं लग्न होतं तेव्हा दुसऱ्या बायकोला एवढे जीव लावतात की तिला कधी कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ देत नाही. हीच खरी हकीकत आहे. ही सगळी कहाणी ही काल्पनिक आहे. कोणाशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. नाहीतर बरेच असे कमेंट करून काही ना काही विचारत असतात. खरं सांगायचं, जे माझ्या मनामध्ये आलं तेच मी तुम्हाला कहाणीच्या रूपात सांगितलेलं आहे. कुणाचं इथे मन दुखवलं गेलं असेल तर क्षमा करा. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद.